वाटतंय किंवा एकटं राहावंसं वाटतंय. ऑन द कॉन्ट्ररी, तुला आत्ता सपोर्टची गरज आहे आणि तो तुला मिळत नाही. ओमी, मला माहिती आहे तुझ्या आणि अंजलीच्या रिलेशनशिपला कोणी एक्सेप्ट करत नाहीये म्हणून तुला खूप राग येतोय, तुला खूप त्रास होतोय त्याचा. आत्या, तू पण मला हे सांगायला आली आहेस का की अंजली माझ्यासाठी चांगली नाही आहे, ती खूप वाईट आहे, प्लीज तिचा नाद सोड? तर प्लीज मी तुला सांगतो की हे सगळं ऐकून घ्यायच्या मूडमध्ये नाही आहे मी सध्या. अरे नाही नाही, मी असं अजिबात म्हणत नाहीये. इनफॅक्ट तुला जो त्रास होतोय तो मला कळतोय, मला सगळं लक्षात येतंय. मी तुझ्याच फेवरमध्ये बोलतेय. हे बघ, तिसऱ्या व्यक्तीमुळे आपलं जवळचं माणूस लांब जाण्याचं दुःख ना मी सुद्धा भोगलंय. त्यामुळे तुझा त्रास हा मला चांगलाच कळतोय. मला माहिती, लहान असताना त्याला आईस कॅन्डी खायला खूप आवडायचा, पण आई खाऊ द्यायची नाही कारण त्याचा घसा खराब व्हायचा. मग तो माझ्याकडे यायचा, हट्ट करायचा आणि मग त्याचा क्यूट फेस बघून ना मला त्याला नाहीच म्हणता यायचं नाही. आणि मग काय, मग आम्ही दर शनिवारी जायचो लपून छपून आईस कॅन्डी खायला. आमच्या दोघांचं ना सिक्रेट होतं ते. आणि आता एवढा कसं काय बदलू शकतो माझा ओमी? लहानपणापासून त्याचे सगळे हट्ट पुरवत आलोय मी, त्याला प्रोटेक्ट करत आलोय. त्याला का कळत नाही आता पण मी त्याच्या चांगल्याचा विचार करतोय म्हणून? माझा भाऊ ना माझ्यापासून लांब चाललाय सई, आणि अनफॉर्च्युनेटली मला काहीच करता येत नाही. मला त्याला थांबवता पण येत नाही ना त्याला समजवता येत आहे. असं नाहीये, आपण परत त्याला आपल्याकडे आणू शकतो. कसं? आपण आपल्यापर्यंत तर प्रयत्न करतोच आहे ना, पण त्याला कम्युनिकेटच करायचं नाही आपल्याशी, तर मग कसं होणार आहे? आणि सिरियसली ती अंजली आमच्या दोघांमध्ये फूट पाडते. इतकं तकलादू आहे का आमचं नातं? नाही, तुमचं नातं अजिबात तकलादू नाहीये. आता तुम्ही थोडा भरकटलाय ना म्हणून तो असा वागतोय, पण आपण त्याला अजिबात एकट्यात पाडू द्यायचं नाहीये. प्रत्येक वेळेस त्याच्यासोबत राहायचं आणि त्याला समजवत राहायचं. आणि तो खरंच नको नको ते बोललाय तुम्हाला, त्याच्या वतीने मी तुम्हाला सॉरी म्हणतो. सिरियसली का माफी मागताय? ओमी माझ्या लहान भावासारखा आहे आणि भावाला बहिणीवर चिडण्याचा अधिकार असतोच, आणि त्याची कोणतीच गोष्ट मी माझ्या मनाला लावून नाही घेतलेली. तुम्ही सुद्धा नका ना लावून घेऊ प्लीज. शांत व्हा ना. बरं, तुम्ही बसा इथे थोडा वेळ, मी आईंकडे जाऊन येते.